म्हणायचं आपल्या कीर्तनात, नाही बरं का? तसं काही नाही, काय महाराज तुम्ही काही काम काळजी करू नका. सांगण्याचं तात्पर्य आपलं कोठपर्यंत चालतो आपण, की वासनेमुळे आणि आणि केलेलं पाप शिल्लक राहिलं तर या ठिकाणी भोगण्यासाठी यावं लागतं. सांगण्याचं तात्पर्य मग इथं येणारे 3 जण आहेत. देव येथे येतो, संत येथे येतात आणि जीवाला या ठिकाणी यावं लागतं. आता बघा या ठिकाणी देवही मागणी करतो. कसं काय काही कोणते नवीनच ऐकून राहिलो. देवही मागणी करतो, संतही मागतात आणि जीव तर मागितल्याशिवाय राहत नाही. हो, जीवाचं मागणं जे आहे महाराज, हे जीवाचं मागणं स्वार्थासाठी आहे का परार्थासाठी आहे? स्वार्थासाठी आहे. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे असेल तर संसारासाठी मागतो महाराज. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य. असं कधी म्हटलं का की देवा हे मी कपाशी लावून राहिलो रे बाबा, जेवढी झाली तेवढी भगवान बाबाच्या मंदिरासाठी मी तिचे पैसे देऊन टाकेल. तुम्ही म्हणता कोणी नाही महाराज. सांगण्याचं तात्पर्य स्वार्थासाठी मागतो, तो संसाराचा मागतो बरं का. आणि मला सांगा, संसारासाठी तो मागतो. 2 मित्र होते महाराज, महादेवाच्या मंदिरात भक्ती करायला लागले. भक्ती करता 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 महादेव प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर म्हणायला लागले का रे तुम्ही चांगल्या प्रकारे माझे नामस्मरण केलं, भक्ती केली पूर्ण श्रावणभरी श्रावण माय. अहो श्रावणात काय होतं महाराज, काय मला कळत नाही. एकदम सारेच शिवभक्त होते. तो जाऊ दे, तो विषय काढत नाही. मग भगवान महाराज आपले हे म्हणायला लागले, महादेव मी तुम्हाला देणार म्हणे. ते एक होतं भोळं होतं, त्याला बोलता येत नव्हतं. ते म्हणे पण मी एकाला जेवढं देईल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला देईल, एकाला जेवढं देईल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला देईल म्हणे. ते भोळं होतं. ते म्हणे आम्ही आपण मित्र म्हणे लहानपणापासून एका ताटात जेवतो, एकत्र राहतो, सर्व काही एकमेकाला सांगतो म्हणे. माझा मित्र जेवढं मागेल तेवढं त्याला द्या म्हणे, बाकीचं काही मला द्या. ते मित्र म्हणे आता आली का पंचायत म्हणे, हे तर भोळ्यापेक्षा चांगलं निघलं म्हणे. म्हणजे यानं विचार केला म्हणे की मला जर 10 रुपये मिळाले याला किती मिळतील? 20 मिळतील. मला 4 गाड्या मिळाल्या याला किती मिळतील? 8 गाड्या. मला जर 10 तोळे सोनं मिळालं याला 20. म्हणजे आता काय करा? ते म्हणे देवा असं कर, माझा 1 डोळा जाऊ दे. किती जाऊ दे? त्याचे किती डोळे गेले? 2 गेले. 3 वर दिले होते, ते दुसऱ्या वर काय पाहिजे रे म्हणजे माझा 1 हात जाऊ दे. त्याचे किती गेले? 2. तुम्हाला 4 हात दिले देवानं बरं का, 2 गेले. नंतर 3ऱ्या वार झालं काय का माझा 1 पाय जाऊ दे, लागलं त्याचे 2 गेले महाराज. हे असे मागणारे असतात. म्हणजे जीव जे आहेत ते स्वतः करतात, स्वतःचं कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण सुद्धा होऊ देत नाही. त्यानंतर संत आहेत, येथे आले हा गरजा हो आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. हो अहो देवाजवळ काहीच मागत नाही. ते मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी मागत असताना मला जे आपण आपल्या स्वतः करता जे मागतो ना त्याला भीक म्हणतात. त्याला काय म्हणतात? भीक म्हणतात. आता आमच्यासारखे भिकारी झालेत महाराज, लोक भिकारी झालेत. काय घेता? अरे काय घेता, काय मानधन म्हणजे स्वतः मागायचं महाराजांनी. ते म्हणते आमचं 51,000 महाराज एका कीर्तनाचे. मी महाराज वर्षभर नोकरी केली हो, आपल्याला 51,000 पगार मिळतो कधी? मायच्यानं सांगतो तुम्ही. मला 1965 साली फक्त 65 रुपये पगार होता महाराज. आणि मग आता मला सांगा 2 तास महाराज कीर्तन करतो का? अर्धा टाइम तुम्हीच खाता गाड्या हो. 1 तासाचे किती हजार? मग हे भीक झाली नाही तर का? ही भीक आहे. कुटुंबासारखं साठी मागितलं त्याला भिक्षा म्हणायला पाहिजे, कुटुंबासाठी मागितलं तर. आणि समाजासाठी जर मागितलं असेल त्याला काय म्हणायचं? दान म्हणायचं. आणि जगाच्या कल्याणासाठी जर मागितलं त्याला म्हणायचं परसाय दान.
माऊलीने एवढी आमच्यावर कृपा केली महाराज. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हो जगाची माऊली होती महाराज. ती माऊली नाव आहे त्याचं. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि लीन म्हणजे लीनता ज्यांच्या अंगी त्याला म्हणायचं माऊली. आम्ही कोणालाही माऊली म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी मागणी मागितली. काय मागितली याला? याची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा याची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा. हेची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. याची दान दे गा देवा तुझा विसरण गुण गाईन आवडी याची माझी सर्व जगद्गुरु तुकाराम महाराजांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. मी सांगत नाही या ठिकाणी. तो प्रत्येकाला माहिती आहे मला. अरे महाजनकी होती त्यांच्याकडे. 7 कोटीची इस्टेट होती महाराज. कमी नव्हती बरं का. तरी देखील स्वतःहून दारिद्र्य पत्करलं का आलं काय महाराज स्वतःहून पत्करलं. तेच तुकाराम महाराज म्हणतात देवा मला काही नको रे. तुका म्हणे माझं तुझी न लागे दसोडी म्हटलेलं आहे. काही नको तुझं मला. कारण आणि देवाजवळ मागायलाच नको. कारण की आपलं प्रारब्ध आपल्याबरोबर आलेलं आहे महाराज. प्रारब्धानुसार तुम्हाला काय मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि काय जायचं ते गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला देवा द्यायचंच ना तर हे दे तुझा विसर न व्हावा. मला सांगा देवाचा आपल्याला विसर पडतो का लेकरा बाळाचा? देवाचा पडतो. बरोबर आहे ना? काही महाराज काही गरज नाही देवाशी. असं मी नेहमी म्हणतो अंगी आला ताप अंगी आला ताप न तर देव माझा बाप आणि निघून गेला बाप तर मी देवाचाही विठ्ठल विठ्ठल लय लबाडे महाराज माणूस. मी त्यातलाच आहे माणूस म्हटलो मी. लय लबाडे महाराज. स्वार्थात मागितल्याशिवाय राहत नाही. गुण गाईना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. देवाचं गुणगान करेल महाराज. आणि मला सांगा आपल्याला हा नरते कोणी दिला? दिले इंद्रिय हातपाय डोळे बोलाय वचन जेणे तो जोडसी जेणे तो जोडसी नारायण. देवाने आपल्याला हात पाय सर्व काही दिलेले आहे. मग देवा मला याच्याशिवाय काही नको रे. मी तुझं नामस्मरण करेल बरं का. याच्याही पुढे जाऊन तुकाराम आपले नामदेव महाराज म्हणतात अरे प्रत्येकाला वाटतं आपण स्वर्गात जावं. कोणाला आमच्या महाराज लोकांना वाटतं आपण कुठे जावं? नाही वैकुंठ. स्वर्गात जाणं म्हणजे एसटीत बस नाही महाराज. स्वर्गात जाणं म्हणजे पुढे बस नाही एसटी मध्ये. तुम्ही कसं मी सांगतो तुम्हाला. एसटी तुम्ही याला गेले आता जवळ भारतला गेले. एसटी आली एसटीत बसले आणि तुम्हाला जायचं होतं कुठं? देऊळगाव राजाला बरं का. आणि देऊळगाव राजाला जायचं होतं बरं का. आणि पुढं जालना आहे तिथून बरं का. तुमचा मार्ग मला माहिती नाही. माझा मार्ग मी तुम्हाला सांगून राहिलो. तुम्ही बसली एस टीमध्ये. पण पूर्वीच्या काळी हे असं हे नव्हतं महाराज. हां पहिल्यांदा काय होतं पंचिंग मशीन होती. एवढं असं तिकीट होतं. त्या तिकीट यायचे ते पंच करून. महाराज तुमचं नाव काय? गावाचे का या द्यायचे या द्यायचे वाजवाटाळी यांच्याकरता एकदा वा वा वा. खरं बोल पाटील आहे आपण बरं का. आज बसलेले ते पाटील बरं का. सांगण्यातच आता आमचे पाटील बा बसले एस टीमध्ये. तिकीट काढलं देऊळगाव राजाचं. देऊळगाव राजाचं तिकीट पंच करून दिलं कंडक्टरनी. हे देऊळगावला गेल्यानंतर ते म्हणाले माझी मुलगी जालन्याला मी जाऊन येऊ का मुलीकडं. ते कंडक्टर ए देऊळगाव राजावाले उतर जाओ. ते पाटील तिथंच बसले. कंडक्टरला भाई तू बैठे तू म्हणे जालना जाणे काय. ते म्हणे तुम्ही तिकीट बघितलं नाही का? हो बघितलं म्हणे.
त्या तिकिटावर काही लिहिलेलं आहे की नाही? म्हणजे काय लिहिलेलं आहे? पंचमुखीला म्हणतोय. नाही नाही, खाली लिहा, पहा वाचा काय. त्या तिकिटावर लिहिलेलं होतं पहिल्यानं उ मू उ. काय लिहिलेलं होतं? उ मू उ. याचा काय अर्थ होतो? अरे ते कंडक्टर, माफ करा बरं, त्यांना म्हणायला लागले त्या तिकिटाचा अर्थ होतो म्हणे उत्तर मूर्खा. उ म्हणजे उत्तर, मू म्हणजे मूर्खा, उत्तर मूर्खा. पाटीलवर उतरवर खाली उतरले. सांगण्याचं तसं स्वर्गात गेल्यानंतर पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, परत ती माघारे. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येतं. आणि तुम्हाला कायमचंच आपल्याला या मर्त लोकांचा निरोप घ्यायचा असेल तर कुठं जाऊ माणसाने? वैकुंठात जाऊ महाराज. कुठं जायचं? स्वर्गात जाऊ नका बरं का, वैकुंठात जायचं आहे. तरी आमचे नामदेव महाराज म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू आरे, वासदे पंढरी सर्व वासुदेव पंढरी, सर्व वासुदेव पंढरी, सर्व वासुदेव पंढरी. आ वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासुदेव पंढरी, सर्व वासुदेव पंढरी, वासुदेव पंढरी, वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वासुदेव पंढरी सर्व काळ, वासुदेव पंढरी सर्व काळ, वासुदेव पंढरी सर्व काळ, सर्व काळ. सर्व काळ. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी. देवा वैकुंठाला आम्हाला पाठवू नको. अरे जे इथं मिळतं काय, पंढरपुरात जे मिळतं महाराज, सर्व सुखाचे आगर तिथे महाराज, सर्व सुख तिथं मिळते. आणि म्हणून आम्हाला वैकुंठाला नको. पण नामदेव महाराजांनी एक असं मागणं मागितलं महाराज, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सगळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नको निकाळी, संत मंडळी सुखी असो पुढे, संसाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे, आता हे महत्वाचं आहे, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. अकल्प आयुष्य मागितलं महाराज वारकऱ्यांकरता, तुमच्याकरता. पण कोणाला? ज्या मुखी निधान पांडुरंग. नाही ते येरा गाबळ्याला नाही, आमच्याकडे महाराज आता काही काही फोन येतात, गुरुजी यांची 13वी आहे घेता का? वारकरी होता का? वारकऱ्याची 13वीचं कीर्तन करायचा अधिकार आपल्याला आहे. पण एखादा वारकरी नसेल, माळकरी नसेल, काय करायचं बरं त्याचं? तुम्ही आहे ना वारकरी? विठ्ठल 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 नामदेव महाराजांनी मागणं मागितलं फक्त वारकऱ्यांकरता, माळकऱ्यांकरता, टाळकऱ्यांकरता, वैष्णवांकरता. मी तो म्हणतो आमच्या माऊल्या ज्या आहेत ना, आमच्यापेक्षा ये महाराज. खरं परमार्थ करावं यांनी. आज पहा ना तुम्ही, बाकीचे सर्व झोपले असतील घरी, नाही उद्याची तयारी करून राहिले. यांनी हळूच धोत्रात सांगून सांग, नाही नाही गुरुजी तयारी करून राहिले. एकदा या माऊल्यांकरता टाळ्या वाजवर जोऱ्याने. वा वा वा, ही आदिशक्ती आहे महाराज, हे मुक्ताबाईचा अवतार आहे. आणि खरोखर परमार्थ तुमच्यामुळे केला जातो बरं का. आमच्या ते सप्ताह ठेवला ना, तर ते मायबाई आत्ता त्या रोहन आहे आमच्या गावाजवळ, सप्ताह झाला 7 दिवसाचा सप्ताह झाला. 7 दिवस त्या माऊल्यांनी काय केलं, नामजप केला महाराज. आणि तिथं जवळच्या हनुमान मंदिरात आम्ही सप्ताह ठेवला. एक जण रात्री 12 वाजले, 11पर्यंत त्याची ड्युटी, 12 वाजले त्याला मारुतीच्या गळ्यात विना त्याला घरी पळून आला. यायची जात जी आहे ना, यायची जी जात आहे ना, ती मुंग्याची आहे. कशाची आहे? एक मुंगी निघली की कशी लाईन 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 लाईन. आणि हे आम्ही जे आहे, आमची जात कोणती आहे? तेव्हा मी म्हटलो नाही, मी म्हटलो नाही, नाही तर तुम्ही माणसाले गुरुजी म्हटले नाही, हे तुमचे तुम्हीच म्हटले. आमची जात मुंगळ्याची. कुणीकडे पळतेत, कुणीकडेही पळतेत. काय सांगा तुला, श्रावण आला की जय भोले. हा वा. आणि श्रावण निघाला की घेतो निळी थैलीन पळतो. म्हणजे
अशा प्रकारे खरोखर तुमचं आम्ही नेहमी करतो. मी सांगतो या ठिकाणी माऊली मी एकटा आहे. मी जर तुमचे इतके रूप धरले असते ना तर म्हणून प्रत्येकीच्या पोटी आलो असतो. विठ्ठल विठ्ठल आता आपण सांगितलं जीवाची मागणी पाहिली आपण, संतांची मागणी पाहिली आपण, आणि तिसरी मागणी कोणाची आहे? देवाची आहे. अरे देव देखील मागणी मागतो महाराज. जीव आणि संत देवाकडे मागणी मागतात आणि हे जे देव आहेत ते भक्ताकडे मागणी मागतात. कोणाकडे मागणी मागतात? भक्ताकडे. आम्ही दरवर्षी आषाढीला कार्तिकीला कुठे जातो? पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्यानंतर काला झाल्यानंतर तिथंच राहतो. तिथंच राहतो का नाही? वापस येतो की नाही? पण वापस ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस तो विठ्ठल महाराज अगदी नाराज होतो, डोळ्यातून अश्रुधारा वाहतो आणि प्रत्यक्ष पांडुरंग वार करायला म्हणतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मग, सांगत से गुज पांडुरंगा, सांगत से गुज पांडुरंगा, सांगत से गुज पांडुरंगा. आषाढी कार्तिकी विसरू नका मग, सांगत से गुज पांडुरंगा, सांगत से गुज पांडुरंगा, सांगत से गुज पांडुरंगा. देव वारकऱ्याला म्हणतो मागणी मागतो मला देव. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग, तुम्ही जाता गावा बरोबर माझ्या देवाला वाईट वाटतं महाराज. कारण देव जो आहे हे विश्वाचा मायबाप जरी असला महाराज तो, तरी तो भक्तामुळे सुखी असतो, भक्तामुळे आनंदित असतो. एवढे वारकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर किती आनंद होत असेल महाराज, काय सांगा तुम्हाला. हो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे देव मागतो भक्ताकडे, संत मागतात देवाकडे, आणि जीव मागतो देवाकडे आणि संताकडे. आपण मागितलं, परंतु आमचे भगवान बाबा आहे काय, हे ब्रह्मनिष्ठ बाबा आहेत महाराज बरं का. यांनी देखील देवाकडे मागणी मागितली. काय देवाकडे मागितली आहे ती कोणती मागणी? अभंगाचं पहिलं करू. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, देई, प्रेम सुख 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 देई. प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, नको देवा. न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा. प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, नको देवा. न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि काय मागितलं भगवान बाबांनी देवाकडे? संपत्ती मागितली, मोठा बंगला मागितला, 4 व्हीलर मागितलं. हे मागणारे आम्हीच कपाळकंठ आहे महाराज. नेमके 3 महिने झाले महाराजांना गाडी घ्यायची, याच्यातलाही दणके लागून राहिले. द्या 50,000 रुपये महाराज लोकांचं. बाबाचं सांग हे मागितलं नाही बाबांनी. काय मागितलं?
प्रेम सुख सुख मागितलं, प्रेम सुख सुख नाही नुसतं प्रेम सुख मागितलं महाराज. मला सांगा असं कोणाला वाटतं मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे. मावल्या हो तुम्हाला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? एकही माऊली हातवर करत नाही. बरं एक माऊली होती बरं का, एका माऊलीनं भगवंताकडे दुःख मागितलं. कोण होती ती? तुम्ही नका सांगू, इकडं ते मास्तरच असं घोटाळे करतो ना, प्रश्न विचारतात आपले. कोण होती? असल कोणीतरी आपल्या खापरगावचे. खापर खेड्याचे नसतील तर मग इथे असेल कोणीतरी. नाही ना महाराज, काय कोण होती? कुंती माता होती. पांडवाची जी आई आहे त्या कुंती मातेने भगवंताने सांगितलं आत्या तुला काय हवं, काय हवं मागून घे. तिने सांगितलं देवा मला नेहमी दुःखात ठेव. मला काय कर, नेहमी दुःखात ठेव. मला सांगा आनंदात देवाची आठवण होते का दुःखाचा आनंद? दुःखामध्ये होते. पायाला ठेच लागली तर ज्या जो काही वारकरी असेल भगवंताचा लाड करतो अरे देवा कसं झालं, आणि नाही तर मग म्हणते अरे बापा नाही माया नाही. सांगण्याचं दुःखात देवाची सतत आठवण होती आपल्याला, सुखात होत नाही महाराज. दुख में तो सभी स्मरण करे. कबीरदास जी म्हणतात दुख में न करे कोई, अगर दुख में स्मरण करे तर दुःख काय का होय. मला सांगा सुखात जर देवाचं नामस्मरण केलं दुःख होईल का आपल्याला? ते पण आपण करत नाही महाराज. सांगण्याचं तात्पर्य मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे. कोणाला वाटत नाही महाराज दुःख व्हावं, प्रत्येकाला वाटतं सुख व्हावं. पण सुख आणि दुःख काय म्हणतो मी, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पटत नाही तुम्हाला? एकाच. मला सांगा इकडे मावल्या हो, एकाच रंगाचं पातळ घेतलं तुम्ही, एकाच रंगाचं पातळ घ्या, त्याचे काटही त्याच रंगाचे असू द्या, पदरही त्याच रंगाचा असू द्या, पसंत पडेल का तुम्हाला? का नाही? पातळ ना ते तुमच्या घरच्यांनी ते त्या आजारात आणलेला आहे. मग पाय आवडलं पाहिजे ना तुम्हाला? आवडेल का? नाही आवड. कारण काय? त्याला काय नाही, काठ नाही, पदराला पदर नाही. त्याचप्रमाणे सुखाच्या पदराला काय करता तुम्ही, सुखाच्या लुगड्याला दुःखाचा पदर असल्याशिवाय ते जीवन महाराज यशस्वी होत नाही. दुःख पाहिजेच, दुःख असतं जीवनामध्ये, सुखही असतं दुःख असतं बरं का. कधी कधी जीवनामध्ये काय होतं नीट ऐका तुम्ही, कधी कधी काय होतं की सुखातून दुःख वजा होतं. नीट ऐका, सुखातून दुःख वजा होतं. कधी कधी दुःखातून सुख वजा होतं, दुःखातून सुख वजा होतं. कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं आणि कधी कधी सुखातून सुख वजा होतं. त्याचं चिंतन करू थोडस. विठ्ठल मी पहिले काय सांगितलं तुम्हाला, कधी कधी दुःखातून सुख वजा होतं, दुःखातून सुख वजा. सवडे सर आपल्याकडे आता काय पेरलं शेतामध्ये? शाळू. शाळू हुरड्यात आल्यानंतर आमच्याकडे त्या ठिकाणी काय बांधतात उंच 4 डिळ्या राहून त्याच्यावर माळुका म्हणतात का? आमच्याकडे मचांग म्हणते बरं का. काय महाराज कारण दर 12 कोसावर भाषा बदलते ना. आम्ही त्या पितळे महाराजच्या दिंडीमध्ये गेलो पा, आणि त्या बारशीच्या अलीकडेच आलो. तिथं महाराज जेवायला गेलो त्या, आणि जेवायला गेल्यानंतर ते घरोघरी आम्हाला पाठवलं 2-2 जणाला. आम्ही माझी बायको, मी, आमचे मित्र गाडा गुरुजी त्यांची बायको, 4 जण होतो. 4 एका घरी पाठवलं त्या. आणि दुपारी माझं कीर्तन झालं होतं तिथं. मी कीर्तन पहिलं तिकडेच केलं महाराज. ते कीर्तन कोण करू का म्हणे, निकम गुरुजीला करू द्या. त्याला म्हटलं मी भाडोड करतो बा, भजनं म्हणतो, पण कीर्तन काही जमत नाही मला. ते म्हणे गुरुजी तुम्ही कीर्तनच करा. मी विचार केला, सवडे गुरुजी मत को हमको निकम, आंबे नाही किसी से कम. केलं कीर्तन. आणि त्या बाईला एवढा आनंद झाला पा. महाराज घरी जेवायला येऊन राहिले, महाराज घरी जेवायला येऊन राहिले. पुरणच्या पोळ्या केल्या महाराज, रशी केली, खीर केली, भजे केले, बोंड केले. आपला भाऊ आला ना ती भजे, आणि आपला भाऊ आला ना तर बोंड. बोंड समजते ना,
राग राग तव्यावर टाकायचं, इकडं तिकडं करायचं, काळं काही चंद्र काही खाऊ घालायचं. इतका सुंदर स्वयंपाक केला महाराज. आम्ही 4 जण जेवायला बसले, त्यांचे पतिराज जेवायला बसलो. मधानी कवळ घेता झालं महाराज. आणि ती बाई एक घास घेतली, ती बाई पळतच आली. म्हणजे गुरुजी महाराज तुम्हाला चटका देऊ का? काय देऊ का? म्हटलं बाई उन्हाळ्याचे दिवस हे चटके खात खात इथपर्यंत आलो, आणखीन काय देते. पण त्या दिवशी काय होतं, रात्रीचा मुक्काम तिथं होता. दुसऱ्या दिवशी न्यायऱ्या करून तिथंच निघायचं होतं. ती म्हणजे पुन्हा 2 वेळेस तिथं जेवायला जावं लागतं. म्हटलं आता जर हिचा चटका घेतला नाही तर आपल्याला बेसन खावं लागेल. म्हटलं बाई काय आण, तुराटीचा आण, सराट्याचा आण, उदबत्तीचा आण, मेणबत्तीचा आण आणि दे म्हटलं मला. ती पळत गेली महाराज. आणि एक वाटी आणली, वाटीतून हिरव्या मिरच्याचा काय टाकलं, चटणी टाकली. म्हणे गुरुजी चटका. म्हटलं चटका? म्हटलं बाई याला आमच्याकडे काय म्हणतात, ठेसा. दिसला की ठेसा, दिसला की विठ्ठल विठ्ठल भाषा बदलते बरं का, भाषा बदलते. आपल्याला सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. आपण कुठपर्यंत चालतो? नाव मचांग ते असं बांधलेलं होतं आणि त्याच्यावर ते शेतकरी उभा राहतो. एवढी मोठी गोफण असते, गोफण आहे माहिती, त्याच्यात दगड घालतात आणि लांडी म्हणतात महाराज ते, आणि फटकन फेकून मारतात. आमच्याकडे एक शेतकरी चालला होता सायकल घेऊन, त्याच्यावर ते 5 दुधाच्या कॅनी होत्या. पहिल्या दुधाच्या कॅनी कशाच्या होत्या महाराज? पत्राच्या होत्या. आता लिहिल्या प्लॅस्टिकच्या. आता सारंच प्लॅस्टिकचं निघलं हो, माणसांनी निघले बरं झालं बरं. प्लॅस्टिकच्या होत्या, लोखंडाच्या होत्या. त्यानं दूध दिलं देऊळगाव राजामध्ये आणि निघला महाराज. शाळू हुरड्याला आली होती, पाखरं सकाळी बसलेली होती. यानं दगड धरला, त्या कोपणी घातला, लांडी असं फरक मारला. ते जाऊन त्याच्या पाठीत बसला. कोणाच्या? त्या दुधाला तपकन बसला. ते लागलं मला रडायला. अरे काय झालं गुळावर काय झालं? दुःख झालं. पण ते दगड निघला महाराज त्याच्या पाठीवर, कॅनी जाऊन पडला. कॅनीत पडल्यानंतर त्या सर्व सायकली पिवळी धमक झाली, कॅनी पिवळ्या धमक झाल्या. त्याचं काय झालं? सोनं झालं. त्याला काय झालं? सुख झालं. आणि म्हणजे पहिले झालं दुःख, आलं सुख. सुखातून काय झालं? दुःख वजा झालं ना. विठ्ठल विठ्ठल आणि कधी कधी काय होतं बघा, दुःखातून सुख वजा होतं. एकाला मुलगा होत नव्हता, 50 वर्ष झाले, मुलगा झाला. तो लगेच साखरपान वाटायला निघायला लागला, बँड बाजा लावला, मंदिरापर्यंत गेला नाही तर घरून निरोप आला, पोरगा गेला. होतं झालं सुख, पण आलं दुःख. दुःखातून सुख काय झालं? असं होत असतं कधी कधी. विठ्ठल तिसरा की ज्या वेळेस दुःखातून दुःख बाहेर पडतं महाराज बरं का. एक महाराज एका गावामध्ये गेले, ब्रह्मचारी होते. आणि काय झालं, त्या गावामध्ये त्यांनी भागवत सुरू केलं महाराज. भागवतामध्ये आलं की नामदेवरायांनी गाय हे केली. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने रेडा बोलवला, त्याचं काय सच्चिदानंद बाबाला उठवलं. नेमकंच काय झालं, एका म्हातारीचा नातू मेला. नातू मेल्यामुळे काय झालं, तिनं पाहिलं भागवतात महाराज सांगितलं की महाराज लोक मेलेल्याला काय करते, चांगदेव महाराजांनी सर्वांना जेवण केलं म्हणे. मग माझं नातू हे जेवण करणार नाही का? आणलं महाराजांनी, बड महाराजाचं पुढे टाकलं. हो नातवाचं म्हणे महाराजाला जिवंत करा. म्हणे बाई जिवंत कसं काय करा? नाही म्हणे तुम्हीच तर सांगितलं नामदेव महाराजांनी गाय उठवली होती, ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद बाबा जिवंत केले, मग तुम्ही महाराज आहे की नाही? म्हणे बाई आता काय करावं म्हणे, आता कायच करावं म्हणे. त्यांनी काय केलं म्हणे, बाई मी तुझ्या नातवाला उठवतो, पण तू मूठभर मोहरी घेऊन ये कोणाच्या घरून. काय कर, पण मोहरी अशा ठिकाणावर आण म्हणे की ज्या घरातला एकही व्यक्ती मेलेला नाही, एकही व्यक्ती मेलेला नाही. ती गेली महाराज, पाटील बाबाच्याच घरी गेली पहिल्यानं. बाबा मूठभर मोहरी द्या बरं, माझा नातू मेला, महाराज जिवंत करणार आहे. बाई मग का कसं बाई एक आठ म्हणे, आतापर्यंत तुमच्या घरी घरचं कोणी गेलं का? हे म्हणाले आजा मेला पंजा मेला वासना सर्वच गेले. माय मग मला नको म्हणे तुमच्या घरची मोहरी. चौडे गुरुजीकडे गेले, ते म्हणे आमचं घरचं पहिलं चालय कोणी राहिलं नाही महाराज. गेले दिगंबर ईश्वर
विभूती सर्वांनाच जावं लागतं. आला तसा गेला. पण सांगण्याचं तात्पर्य हो ते मरणच, मरून पुन्हा येणे म्हणजे मरण आहे. तिला एकाही घरातले महाराज मोठभर मोरी मिळाली नाही. तिने विचार केला सर्वच घरातले गेले, मग माझा नातू गेला काय बिघडलं. सर्व घरातलं दुःख बघितलं, दुःखातून दुःख काय झालं, बदल झालं. आता चौथा प्रश्न आहे, सुखातून सुख जाऊ नये. आमचे तुकाराम महाराज सुखी होते, पण आमच्या शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. जिजाबाईने सर्व दागिने घातले. महाराज आल्याने बघितलं, अरे 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 हे दागिने, हो शिवाजी महाराज पाठवले. अरे बोरीचे बोरं जसे काढावं झोडपावलं तसे वर पोर घेतले दागिने जिजाबाईचे तुकाराम महाराजांनी आणि परत केले. महाराज परत केले. होते सुखी, आलं होतं सुखातून सुख काय झालं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य अशा प्रकारे की सुख हे टिकून राहत नाही आणि दुःख देखील टिकून राहत नाही सांगण्यात. आणि कधी कधी आपल्यामुळे देखील दुःख आपल्या वाट्याला येतं. बरोबर आहे, स्वतःच्यामुळे आपल्याला दुःख वाट्यात येतं. कारण आपण जे साधन वापरतो, साधन म्हणजे काय, साध्य म्हणजे काय ह्याचा तुम्ही विचार करा. साध्य म्हणजे काय, जे प्राप्त करायचं आहे त्याला काय म्हणायचं, साध्य म्हणायचं. आणि साधन म्हणजे प्राप्तासाठी ज्याचा आपण वापर करतो त्याला म्हणायचं साधन म्हणायचं. कधी कधी साधनामुळे आम्हाला सुख प्राप्त करायचं आहे, पण साधन जर चुकीचं असेल तर सुख मिळणार नाही. त्याची आपण 4 उदाहरणं पाहूया. साधन दुःखमय, साध्य दुःखमय. साधन दुःखमय, साध्य दुःखमय. दुसरा आहे साधन सुखमय, साध्य दुःखमय. तिसरा प्रकार आहे साधन दुःखमय, साध्य सुखमय. आणि चौथा प्रकार आहे साधनही सुखमय, साध्य सुखमय. सर हे काय साधन आणि साध्य आहे, आपण विचार करू. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रकार काय सांगितला तुम्हाला, अगोदर व्यवहारातलं उदाहरण देतो मी. व्यवहारामध्ये आपण साधनाचा उपयोग करतो, साध्यासाठी करतो की नाही, परंतु ते साध्य प्राप्त होत नाही. साधन दुःखमय असतं, साध्य दुःखमय असतं. त्याचं कसं उदाहरण, व्यवहारातलं उदाहरण देतो तुम्हाला मी. हो, तुमचं काय नाव, दत्तू महाराज. आमच्या दत्तू महाराजांकडे शेती आहे ना, आंबे गिंबे लावले का, लावता. यांच्या शेतात आंबे, उन्हाळ्यात आंब्याला काय येतात, कोण म्हणतं करवंद. आंब्याला आंबे येतील ना हो. आंबे आले महाराज, ते शाकी पडल्या, शाकी झाल्या, शाकीच म्हणतात ना तुमच्याकडे, शाकी लागल्या. आणि शाकी लागल्यानंतर अशी पिवळी धमक शाक होती महाराज आंब्यावर. दत्तू महाराज गेले पाहतात आंब्यावर शाकी लागला म्हणे आंबा. पण हे तिथं जात नाही, आंब्या खाली ते पोपट आला आणि त्या पोपटाने आंबा खाल्ला. दत्तू महाराज म्हणाले मला जर पंख असते, काय म्हटले, मला जर पंख असते मी देखील उडत उडत आलो असतो आणि आंबा खाल्ला असता, शाक खाल्ली असते. घरी आले आणि आपल्या सौभाग्यातील आपल्या घरी सूप आहे का सूप, ते म्हणे हो. आज आपल्या भंडाऱ्याला सुपाची काही गरज नाही म्हणे, पुरीन भाजीच आहे, सुपाची गरज नाही. झाला म्हणे स्वयंपाक होत आला. नाही म्हणे मला सूप पाहिजे, उद्या मला सुपाचे काम आहे म्हणे. एक आहे शेजारून एक आण म्हणे. आणले ना महाराज. त्यानं सकाळीच काय केलं, ते दोन्ही सूप बांधले दत्तू महाराजांनी अशी आणि गेले पाण्याच्या टाकीवर सकाळी सकाळी. जे तिथून उडत उडत उडी मारली तर आंब्यावर जाऊन बसले, शाक खायला लागले. बरोबर आहे नाही, माझं म्हणणं चुकलं काय सपाटे महाराज, नाही ना महाराज. काय झालं, पडले, डोकं फुटलं. पाटील वा तिथून चालले होते, का रे काय केलं गड्या दत्तू महाराज तुम्ही, काय केलं म्हणे. म्हणे मी प्रयोग केला, प्रयोग. आणि कशाचा, अरे डोकं फुटलं म्हणे तुझं. ते म्हणे डोकं फुटतो पण माझं संशय मिटो, संशय तो मिटो. या मार्गाने जाऊन मला आंबे खाता येणार नाही. म्हणजे महाराज म्हणतात या ठिकाणी की हळूहळू ढाळे ढाळे येतुलेने, हळूहळू गेला तर त्याला ते आंबा खाता येईल. पण यांनी ते प्रयोग केला महाराज. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये योग साधना करणे, योग साधना करायची म्हणजे काय, पद्मासन घालायचं, कुंडली शक्ती या ठिकाणी असतो, ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी न्यायची, षटचक्र भेटल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी दिव्य ज्योतीमध्ये त्या भगवंताचं दर्शन होतं. जमतं का आपल्याला, माऊलीने उदाहरण दिलेलं आहे हरिपाठ. योग याग विधियेने डोहे सिद्धी, योग याग विधियेने डोहे सिद्धी, योग याग विधियेने डोहे सिद्धी, योग याग विधियेने डोहे सिद्धी. वायाचे उपाने जप धर्म,
पर भगवान ने क्या पकड़ा बोले, क्या पकड़ा, छत्री पकड़े बोले, 76 पकड़ा बोले. तो इतना अच्छा आहे का हो. त्यांनी आधा किलो दे बोले, घेतले ना अर्धा किलो आगे. बेगमला सांगितलं ऐशी तरकारी बनाना बोले, आज ऐशी बनाना. बाईनं महाराज मन लावून भाज्या केली, मन लावून. काही काही भाज्या बाया मन लावून स्वयंपाक करतात, मग गोड लागतो तो. आणि मन नसलं तर ती त्यात वाटतं काय विचारूच नका, तो सांगतच नाही मी. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे सुंदर भाजी केली महाराज. त्या दिवशी बिरबलाने दररोजच्या 4 पोळ्या खात होतं, 6 पोळ्या खाल्ल्या. असा रस्ता भरपूर खाल्ला महाराज. संध्याकाळ झाली, झोपायला गेले, अर्धी रात राहिली आणि अलाराम झाला. अलाराम झाला, घे तांब्या, घे तांब्या. सकाळी उठल्या बिरबल, बिरबल ये तरकारी कुछ बोले, रात भर मेरी ये हो गई बोले फजी थी. किसने बोला था बोले तुमको खाओ करके. ओ बैगन की सब्जी बहुत बेकार बोले, बैगन बेकार है बोले. भाई कैसा, वो इतना बेकार है बोले इसलिए भगवान ने उसमें ब्रत में फुटी ठोकी बोले. असं उलट करत. म्हणजे साधन दुःखमय आणि साध्य देखील दुःखमय. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. पण महाराज म्हणतात या ठिकाणी त्याचप्रमाणे साधन दुःखमय, साधन सुखमय वाटलं त्याला, चुकलं. साधन सुखमय खाताना साधन सुखमय, पण साध्य काय झालं दुःखमय. त्याचप्रमाणे यज्ञ करणे हे साधन कसं आहे, सुखमय आहे. यज्ञ केल्यानंतर सुखमय आहे. परंतु महाराज म्हणतात मंत्र चळे थोडा तरी धडती होई वेडा. जर यज्ञामध्ये मंत्र जर चुकला तर ते वेड झाल्याशिवाय राहणार नाही. एखादी बायको आजारी पडली, ताप आला, फणफण ताप आला, तापामध्येच गेली. दुसरी बायको केली, ती 2 महिन्यात ताप आला, ती गेली. तिसरी बायको केली, तिलाही ताप आला. ते म्हणे आता जर मेली तर मला खापरखेड्यातील एक माणूस गावात ठेवणार नाही, मी काय करू आता. महाराज आले, सप्ताह सुरू होता. एका महाराजाकडे, महाराज असं असं म्हणून राहिलं, हे येड्या काय रे, अरे तू यज्ञ कर ना. पण यज्ञ कसं, बाटली अग्नी म्हणते. हो बाटली लोखंडाची म्हणे, त्याच्यामध्ये त्या समिधा टाकायच्या म्हणे, अग्नी पेटवायचा आणि तूप टाकायचं आणि काय म्हणायचं, ओम भार्या रक्षती भैरवी, ओम भार्या रक्षती भैरवी. म्हणजे ह्याही माझ्या बायकोला तू, माझ्या बायकोचं तू काय कर. पण हे महाराज सप्त्यात झोडपणारं होतं ना, याला खाण्याशिवाय काही सुचतच नव्हतं. ते काय म्हणायला लागलं, 10 वेळेस म्हटलं ना 11 वेळेस काय म्हणायला लागलं, ओम भार्या भक्षती भैरवी, ओम भार्या भक्षती भैरवी. हे आई माझ्या बायकोला खाऊन, मग मला याची बायको तापान मेली का त्याच्यामुळे गेली. म्हणजे साधन सुखमय आहे पण साध्य विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरा प्रकार आहे साधन दुःखमय आहे पण साध्य सुखमय. साधन दुःखमय, व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आता तर महाराज हे उदाहरण मलाही पटत नाही, पण काय करा सांगावं लागतं. पोरीचं लग्न पूर्वीच्या वेळेस करायचं आहे की तिथे चपला झिजवा लागत त्याचं. मला 3 पोरी आहेत, फिकीर करू नका, लग्न झाले आता बरं का. लग्न करायचं सवडे महाराज काय करावं, इतकं फिरावं लागलं, इतकं फिरावं लागलं तेव्हा ते लग्न झालं. पहिल्यानं असं खूप कष्ट लागायचे मुलीचे लग्न करायचे. आता तर महाराज चांगला मुलगा शिकलेला असतं तर ते म्हणते नोकरी आहे पण शेती आहे का, शेती आहे तर मग एकटाच राहतो का, एक त्याच्या बायको पोर सांभाळल्या गेली पाहिजे. विचारू नका, तुमच्या तिकडे घेते. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. मग इतका त्रास होतो, पण लग्न जमलं, पत्रिका छापल्या, मंडप ठरवला, नवरदेव आला आणि लगे उभे राहिले. तदय लग्न सुदिन तदय ताराबलम चंद्रबलम लक्ष्मीबलम. सावधान. पोरीनं पोराच्या गळ्यात हार घातला, पोरानं पोरीच्या गळ्यात हार घातला आणि वरबाप जाऊन आता सुटलो मी. म्हणजे साधन दुःखमय पण साध्य सुखमय. त्याचप्रमाणे दिंडीमध्ये जाणे हे साधन कसं आहे. दिंडी जाणाऱ्याला विचारतो दुःखमय आहे, हो दुःखमय आहे. तुम्ही माऊलीच्या दिंडीत जा महाराज. अहो काय सांगा, एखाद्याच पाऊस पडला ना, तंबू जरी असला तरी आणि वरून पट्टी जरी टाकली खालून पाणी व्हायचं. मी म्हटलं मी 11 वेळेस दिंडी गेली. आमचे भगवान बाबा आनंद गडकर त्यांच्याबरोबर पहिली दिंडीत गेलो. नंतर पितळे महाराजांच्या दिंडीमध्ये 9 वेळेस गेलो. किती झाले गणित कच्चे माझं. आणि 11व्या दिंडीला मी बाळंदीकडून गेलो आणि पुन्हा जाण्याचा विचार केला. जाताना इतका अनुभव आला मला, कुठेही पडायचं, पाणी फिरायचं, काय 3-3 वाजता उठावं लागत. म्हणलं काही खरं नाही. म्हणजे दिंडीत त्रास होतो, साधन दुःखमय झालं. पण एकदा का पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान केलं,
रांगेत लागले, मंदिराजवळ आले, मंदिरात आले आणि मंदिरात आल्यानंतर अगदी गरुड खांबाजवळ आले. तिथून देवाकडे बघितलं, त्या महत्वाच्या दरवाज्यात गेले, समोर देवाला बघितलं आणि देवाला बघितल्यानंतर काय म्हणतात, सर्व सुखाचे सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल. बरं वा, काय सुंदर, याचा अर्थ कळाला ना आपल्याला. तो हा विठ्ठल, तो विटेवर उभा असलेला आणि या विटेवर असलेला हा का एकच आहे की नाही. हो, एवढं समजलं ना की झालं महाराज. भगवान बाबांचे आपण फक्त ज्ञान घेतलं असं समजायला पाहिजे, देव ओळखल्या गेला पाहिजे. हा, अशा प्रकारे साधन दुःखमय पण साध्य काय झालं, सुखमय झालं महाराज. शेवटचा प्रकार आहे, साधनही सुखमय आणि साध्यही सुखमय आहे. ते जर असेल तर भगवंताचं नामस्मरण. नामस्मरण करताना मनावर एकदा आपण नामस्मरण म्हणा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, हा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. हो, याच्यात काय झालं, रामही आला, कृष्णही आला, विठ्ठल आला, केशव आला. याच्यापैकी एकच नाव घ्या पुन्हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो, किती जणांचे पोट दुखायला लागले, काही कष्ट आहे का, नाही. साधन साध्य सुकर. नाम घेतल्यानंतर नामीचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की नाम, त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे महाराज की नाम घेतल्यामुळे. अरे वाल्मिकाने मरा 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 म्हटलं तर काय झालं, त्याला देवाचं दर्शन झालं महाराज. तशा प्रकारे काही करू नका. महाराज म्हणतात, देव म्हणतो काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. हो, नुसतं नामस्मरण करा, तुमचं रक्षण भक्त देव केल्याशिवाय राहणार नाही. हो, कुठं जायचं असेल ना तर अगदी भगवंत नामस्मरण करत राहायचं, काहीच करायचं नाही. काहीच करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, काही करू नका महाराज. हो, उदाहरण देतो, इतकं नामामध्ये सामर्थ्य आहे महाराज. पांडवांनी युद्ध जिंकलं आणि पांडवांनी यज्ञ करायला सुरुवात केली. त्या यज्ञामध्ये, राजस्व यज्ञामध्ये काय झालं महाराज, जे 1000 लोक जेवल्यानंतर काय व्हायचं, 1 घंटा वाजायची. पण एक दिवस काय झालं गुरुजी, लोक जेवले पण घंटा वाजली नाही. धर्मराजाने विचारलं भगवंताला, देवा आज घंटा का वाजली नाही. त्यांनी सांगितले, बा धर्मराजा, अरे आज तो सोपज नावाचा ऋषी जो आहे तो जेवला नाही. 999 लोक जेवले पण एक जेवला नाही. आणि का नाही, मला काय माहिती, त्याला घेऊन या, त्याला जेव्हा घंटा वाजेल तेवढं पुण्य तुम्हाला मिळेल. ते भीमाला सांगितले, भीमा तू जाय गड्या आणि त्यांना घेऊन ये. भीमदादा म्हणजे भीमदादाच होते बरं का, त्याचं टोगळं मी नाही म्हणत बसून. सांगण्याचं तात्पर्य गेले महाराज. जय हरी. महाराज तुम्ही न जेवता आले, तुम्ही चला. सोपज ऋषीने काय सांगितलं, ज्याच्या घरी 100 यज्ञ झाले त्याच ठिकाणी मी जेवतो, अन्यथा मी जेवणार नाही. भीमदादाने विचार केला, आपले तर किती पहिलाच आहे, येणार नाही म्हणे, येणार नाही न, हो मी येणार नाही म्हणे. गेल्या वापस आले. धर्मराजाने का आले नाही म्हणे, त्यांनी सांगितलं 100 यज्ञ झाले असेल तर मी जेवायला येतो, नाही तर मी येत नाही.
तर पहिला अर्जुना तू जातो का म्हणे भीमालाच आले तर मला कुठून येणार आहे. नकुल सहदेवा म्हणे यांच्याकडून आले तर माझ्याकडून कुठून येणार आहे. पण द्रौपदी पुढे आली महाराज. द्रौपदी ती म्हणे मी आणते. अगं बाई आपल्या घरी पहिलं यज्ञ आहे ना, तुम्हाला काय करायचं म्हणे मी आणते. गेली ना महाराज, फक्त अर्जुनाला माझ्यासोबत पाठवा. गेली, रस्त्याने चालले होतं, जय जय कृष्ण गोपाळ कृष्ण, जय जय कृष्ण गोपाळ कृष्ण जय. गेले महाराज त्या ठिकाणी आणि नमस्कार केला, माऊली जय हरी, पदस्पर्श केला आणि त्या ठिकाणी सांगितलं चला जेवायला. म्हणे बाई मी 100 यज्ञ जिथं आले तिथे म्हणे 100च काय म्हणे महाराज, त्याच्यापेक्षा झालेलं आहे. एकनाथ महाराज एका प्रमाणात म्हणतात, नाम जपता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम जपता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. बरोबर आहे. नाम घेता पावला यज्ञ पाऊला पावले. पण आणखी पुढे जाऊ आपण. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम. हरिनाम जपणं सोपं का यज्ञ करणं. हरिनाम जपणं. माळकरी येत तुम्ही हरिपाठ घेता का. जय हरी विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे महाराज सोपं आहे. नाही साधन सोपं आणि साध्य देखील सोपं आहे. सांगण्याचं तात्पर्य. आणि म्हणून आमच्या भगवान महाराजांनी देवाकडे मागितलं, प्रेमसुख देई प्रेमसुख देई. प्रेम काही नको देवा देवा प्रेम सुख दे. अशा प्रकारे महाराज म्हणतात हे सुख जे आहे ना, सुख 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 म्हणजे काय, ज्या वेळेस मनाची स्थिती अत्यानंद स्थितीमध्ये होते त्याला काय म्हणायचं, सुख म्हणायचं. ज्या वेळेस निर्विकल्प स्थितीमध्ये आपली स्थिती जाते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, सुख म्हणायचं. याला सुख समाधी असं म्हटलेलं आहे. सुख जे आहे ना त्याप्रमाणे महाराज म्हणतात हे सुख जे आहे हे सुख 9 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे, 9 प्रकारचे आहे. 9 आकडाच मस्त जोरदार आहे महाराज. हा गीता किती अध्यायाचे, 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9 आहे. हरिपाठ 27चा 7 आणि 2 9. चांगलं. 9 1 9 9 दोन्ही 8 आणि 1 9 3 27 7 आणि 2 9 9 4 6 आणि 3 9 5 5 आणि 4. आणखीन काय सांगू. विठ्ठल विठ्ठल नवविधा भक्ती आहे. भक्ती नवविधा आहे. त्याचप्रमाणे 9 प्रकारचं सुख आहे. किती प्रकारचं सुख आहे, 9. भगवान महाराजांनी देवाकडे कोणतं सुख मागितलं, प्रेम सुख. म्हणजे प्रेम सुखापर्यंत जाण्यासाठी मी एक एक पायरी ओलांडून जाऊ का एकदम वर जाऊ. मग मला एक एक पायरी सांगावं लागेल ना. पहिलं जे आहे सुख आहे ते आहे बरं का, पहिलं जे सुख आहे 3 गुण आहे की नाही आपले, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. 3 सुख झाले. तमोगुण आहे, तमोगुणी सुख आहे. तमोगुणी सुख आहे. सप्ता खाऊ खाऊ कंटाळला आणि 9व्या दिवशी तिकडच्या मार्गाला लागला. कोणतं सुख झाले, तमोगुणी झालं ना ते, नाही का. सांगण्याचं तात्पर्य तमोगुणी सुख आहे. एखाद्या बरं का जावाई गेला येडा, त्याला जर पूर्णाच्या पोळ्या खाऊ घातल्या तर तो बायकोला म्हणतो मला गोळाच्या चहा पाजलाच नाही. हे कोणतं सुख झालं, तमोगुणी सुख आहे. तमोगुणी सुख राजस सुख असतं महाराज. काय चांगलं चांगलं खायला मिळालं म्हणजे ते राजस सुख झालं. आणि तिसरं आहे सात्विक सुख जे आहे, जे आपल्याला उद्या भंडारात मिळणार आहे, ते कोणतं सुख झालं, सात्विक सुख झालं. किती प्रकार झाले सुखाचे, 3 प्रकार झाले. 4था प्रकार आहे आदिभौतिक सुख. आदिभौतिक सुख देव गावात येणे याला म्हटलेलं आदिभौतिक सुख. आज आपले महाराज या ठिकाणी आहेतच, भगवान बाबा नाही असं नाही बरं का. ते आपल्या ठिकाणी आलेले आहे, देव आहेत बरं का. देव गावात आला की त्याला म्हणतं आदिभौतिक सुख बरं का. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बरं का. देव घरात आला त्याला म्हणतं आदिदैविक सुख. आणि देव अंतरात आला अनुभूती आली म्हणजे त्याला म्हणायचं आध्यात्मिक सुख. किती सुख झाले आता, 6 झाले. 7वं सुख आहे संसार सुख आहे. संसार सुख आहे कायमचं राहतं का कमी कमी होतं महाराज.
संसार सुख कमी कमी होतं. संसार दुःखमुळं सोयीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये सुखच नाही पा. ज्याप्रमाणे मनुष्य ढेकणाच्या बाजीवर झोपल्यानंतर त्याला झोप येईल का हो? तसा संसार हा ढेकणाच्या बाजीचा आहे. आणि ढेकणे महाराज पोराच्या यानं पोरीच्या यानं सासरा आहे, इवाई आहे, जवाई आहे, हे ढेकणं का. पण आता ढेकणं औषधाला मिळत नाही. तुमच्याकडे मिळत असतील तर डबीत भरून माझ्याजवळ जा, मी देऊळगावराच्या घेऊन जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे संसार सुख संसार दुःखमुळं चोईकडे इंगळ, नाही का. अशा प्रकारे हा संसार आहे. संसारातलं सुख कमी कमी होत जातं महाराज, बरं का. नवीनच लग्न झालं, उदाहरण देतो. आणि नवीन लग्न झालं आणि एक महाराज आले, ओम भिक्षाम देई माते, आरोळी दिली. तर त्याचा घरातून आवाज ऐकू आला. ते दोघं जण नवरा नवरी भांडत होते दोघं जण. त्याने त्याला करे बाळांनो, अजून तुमचा हा हिरवा मांडव दिसतो, कशी काय भांडणं करता म्हणे. ते त्याला तिला विचारलं, का गं बाई काहून भांडते तू, आपला कमी पक्ष आहे बायकोचा. म्हणे कसं काय, माझं लग्न होण्याच्या अगोदर आम्ही फिरायला जायचो, त्यावेळेस हे म्हणायचे मला, तू चंद्रमुखी आहे. कशी आहे, चंद्रमुखी आहे. लग्न झालं म्हणे, तुम्हाला म्हणायला लागला तू सूर्यमुखी आहे. आणि आता सत्यनारायण झाला, आम्ही बाजूला निघलो म्हणते, मला म्हणतो म्हणे तू ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी आहे, ज्वालामुखीचा तुम्हाला अनुभव येत असेल. पण कसं काय भांडू नको म्हणे. अरे तू काहून भांडतो म्हणे. महाराज आम्ही फिरायला जायचो, मी हिला म्हणायचो म्हणे, ही मला म्हणायची. काय म्हणायची, हो तुम्ही प्राणनाथ आहात पहिल्याने. आणि आता सत्यनारायण झाला, मी तिला म्हटलं ज्वालामुखी सूर्यमुखी. तर ती काय म्हणायला लागली, पहिल्या प्राणनाथ म्हणायची म्हणे, आता नाथ म्हणायला लागली म्हणे. आणि आज भांडायचं कारण ती मला अनाथ म्हणायला लागली म्हणे. दारिद्र्य कार्ड नाही मिळालं म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारिक सुख जे आहे ते दिवसेंदिवस काय होतं महाराज, कमी होत जातं. त्याच्या पुढे जायचं ब्रह्मसुख आहे. ब्रह्मसुख आहे. ब्रह्मरस घेई काढा, येणे पिढा वारेल, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. अशा प्रकारे हो हा जो भक्ती ब्रह्मरस जे आहे तो जसाच्या तसा राहतो. तो कमी होत नाही आणि वाढत नाही. आणि त्याच्या पलीकडे प्रेम सुख. हो बहु प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ त्याला. म्हणून महाराजांचा प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, प्रेमाविन काही नको देवा, नको देवा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन काही नको देवा. तेव्हा मला काहीच नको, मला फक्त सुख पाहिजे. पण ते कसं आहे, प्रेममय सुख पाहिजे. ज्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नाही, ज्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला मिळण्याची हे नाहीये, अशा प्रकारे निर्विकल्प प्रकारचं जे सुख आहे ते मला. प्रेमसुख म्हणजे मायेचं सुख नको. पण आता पुढचा महिना कोणता आहे, कोणता आहे पुढचा महिना, यांना माहित नाही वाटतं. जानेवारी होय ना. आणि जानेवारीमध्ये 14 तारखेला काय असतं, संक्रांत. आतापासून महाराज प्रेमाने, अहो किती कापूस होईल आपल्याला, 15-20 हजाराचा. मग मला साडी आणसाल केवढ्याची, गोड गोड आतापासून. साखरेचा चहा, त्याच्यावर साय टाकून आतापासून शिरा. हे प्रेम नको देवा. देवा तुझं जे प्रेम आहे, अरे देवाने जे प्रेम केलं ते प्रेम. द्रौपदीचं जे प्रेम होतं ते निर्विकल्प प्रेम होतं महाराज. ज्यावेळेस भगवंताने बोट कापून घेतलं का, कापलं हो, कापून घेतलं. सुभद्राकडे गेले, सुभद्रे अगं बाई माझं बोट कापलं, काहीतरी दे. सर्व घरभर हिंडली, चिंधी सापडली नाही महाराज. श्रीमंताच्या घरात चांगले चांगले कपडे सापडतील, सारू काही, पण चिंध्या सापडणार नाही. आणि आमच्या तर घरामध्ये लक्तरच असते. सांगण्याचं तात्पर्य जाऊ द्या. ती म्हणे दादा घरात एकही चिंधी नाही, काय करू. द्रौपदीकडे गेले भगवंत
काय झालं दादा, काय झालं, बोट कापलं, कसं कापलं, काय विचारलं नाही महाराज. भरजरी साडी होती, चडकन पदर चिरला आणि भगवंताच्या हाताला बांधला. ते ऋण चुकवण्यासाठी भगवंताने लज्जेचं काय केलं, रक्षण केलं. विठ्ठल आणि प्रेम सुख आणखीन त्याच्या पलीकडे जर विचार केला आपण तर ज्याच्यामध्ये शुद्ध असं ज्ञान भरलेलं आहे, ज्या ज्ञानापासून आपल्याला जे सुख मिळतं ते सुख आहे. ज्ञानामध्ये काही प्रकारची आशा राहत नाही, अपेक्षा राहत नाही महाराज, ते सुख आहे. म्हणून भगवान महाराज म्हणतात, देवा मला जर द्यायचं असेल तर सुख दे, पण कसं सुख दे, प्रेम सुख देई. आणि प्रेमाविन काही नको देवा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मोती धन संपदा, न लगे मोती धन संपदा, न लगे मोती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन याप्रमाणे आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, पुढे काय, संत संग देई सदा. त्याचप्रमाणे भगवान बाबा देखील म्हणतात, मला काही नको. आपण त्याच्या दुसऱ्या काढूया, न लगे संपत्ती आणि कसोह, न लगे संपत्ती आणि कसोह, न लगे संपत्ती आणि कसोहळा, न लगे संपत्ती आणि कसोहळा, न लगे संपत्ती आणि कसोह, न लगे संपत्ती आणि कसोह, न लगे संपत्ती आणि कसोहळा, न लगे संपत्ती आणि कसोहळा. देई निज कळा भक्ती सुख, देई निज कळा भक्ती सुख, देई निज कळा भक्ती सुख, न लगे संपत्ती आणि कसोह, न लगे संपत्ती आणि कसोह. पंढरीनाथ भगवान की, माऊली दानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, दत्तात्रेय भगवान की जय. गोपाल कुमाये हे जय गोपाल कुमाये चौथ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या कडव्यामध्ये भगवान बाबा म्हणतात, प्रेम प्रेम निज प्रेम देई, निज प्रेम देई, जेणे माझे जावं जीव भाव. निज म्हणजे तुमच्याजवळ जे ज्ञान आहे, तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते मला द्या. निज, निज म्हणजे स्वतःजवळचं बरं का. निज प्रेम देई, जेणे माझा जाय जीव भाव. जीव भाव म्हटलेला आहे. थोडंसं आपल्याला 5 मिनिटं उशीर होईल, पण मला सांगा, आपण आता मी नेहमी उदाहरण देत असतो, निकम गुरुजीचा गेला, काय गेला, काय गेला, जीव गेला. आता मला सांगा, आज जीव आहे का आत्मा आहे? आत्मा. मी म्हणतो काय, जीव म्हणतो. का बरं? एक मी नेहमी उदाहरण देत असतो, थोडंसं इकडे आई उभी आहे आणि इकडे नीट आहे का, इकडे आई उभी आहे, इकडे बाप उभा आहे, लेकरू पुढे आहे, आई म्हणते बाळा इकडे ये, लेकरू बाप म्हणतो बाळा इकडे ये. कोणीकडे जातं ते? आईकडे जातं. यानं कोणाकडे जायला पाहिजे? बापाकडे जायला पाहिजे. त्याचप्रमाणे इकडे ब्रह्म आहे, इकडे माया आहे आणि इकडे समोर आत्मारूपी तो आहे. मग आई म्हणते बाळा इकडे ये, माया. बाप ब्रह्म म्हणतो इकडे ये. हे कोणाकडे जातं? मायाकडे जातं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या येणे झाला जीव. आपण आत्मस्वरूपी आहे, आपण सच्चिदानंद रूप आहे. हा देह पूर्वी नव्हता,
आता आहे, पुढे राहणार नाही, पण आत्मा आताही आहे, मागे होता आणि पुढे. म्हणून याला सच्चित आनंद रूप म्हटलेलं आहे. म्हण देई निज कळा प्रेम निज प्रेम कळा निज प्रेम देई निज प्रेम देई जेई माझा जाई जीव भाव. ज्ञानाने कळत आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण आपल्याला काय समजा, हा देह म्हणजे मी आहे, देह मी नाही, हे भाड्यानं घेतलेलं घर आहे, हे आपल्याला सोडावं लागणार आहे. आपण आत आहोत, आपण कधीही अमर आहे आपण, अशा प्रकारचं. पण हे ज्ञान आपल्याला झालं, पण हे कशानं झालं महाराज? प्रेमामुळे झालं. पण हे प्रेम कसं असतं हे भगवान महाराज शेवटच्या कडे सांगतात. भगवान म्हणे प्रेम हे दुर्लभ, 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 आम्हादे लाभ कृपाळोबा, न लगे संपते आणि कसोहळा, न लगे संपते आणि कसोहळा, प्रेम हे दुर्लभ, भगवान म्हणे प्रेम हे दुर्लभ, आम्हादे लाभ कृपाळुवा, न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा. भक्ती सुख देई जगळा, भक्ती सुख न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा, देई जगळा भक्ती सुख न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा. देई जगळा भक्ती सुख, देई जगळा भक्ती सुख, देई जगळा भक्ती सुख, देई जगळा भक्ती सुख निज कडा, न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा, देई जगळा भक्ती सुख, न लगे संपत्ती आणि सोहळा, न लगे संपत्ती आणि सोहळा. भगवान म्हणे प्रेम हे दुर्लभ देई मज कृपाळवा, दे हेची देई मज कृपाळवा. भगवान महाराजांनी या ठिकाणी प्रेम दुर्लभ आहे, ज्ञान दुर्लभ आहे.
ज्ञान सहज प्राप्त होत नाही महाराज, प्राप्त झालं पाहिजे. कारण देहामध्ये देव आहे. आता जर सांगायला गेलं पुन्हा तास लागेल. देहामध्ये देव आहे. शोधीशी मानवा रावळी मंदिरी वसते देव आपल्या अंतर. तो कसा आहे, तो प्राप्त झाला म्हणजे खरंच ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला. ज्ञानाचे प्रकार अनेक आहे, पण या ठिकाणी भगवान महाराज म्हणतात दुर्लभ आहे. हे कोणी सांगत नाही लवकर. देवाजवळ कसं जायचं, देव म्हणजे काय आहे, तो कुठे आहे, कसा आहे, हे प्राप्त करण्यासाठी हे ज्ञान देणारे देतच नाही. हे दुर्लभ आहे. पण तेव्हा माझ्यावर कृपा करा आणि मला ते द्या बरं का. अशा प्रकारे आमच्या भगवान बाबांनी, भगवान महाराजांनी देवाकडे हे मागितलं महाराज, प्रेम सुख मागितलं. तेच सुख भगवान बाबा, भगवान महाराज आपल्याला सुद्धा देवो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्याबरोबर मलाही देवो अशा प्रकारे पुनश्च त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं आणि या पुन्हा माझ्या तोंडात निकामी आलं होतं. महाराजांचे दोन शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो. जे चांगलं असेल ते भगवान महाराजांचं आहे आणि जे काही टाकाऊ असेल ते माझं आहे. जे चांगलं आहे ते घ्या आणि नेहमी करता नामस्मरण करा बरं का. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, झालेली सेवा महाराजांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली